नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे वालपापडीच्या शेंगांची अगदी साधी भाजी मी दाखवणार आहे आणि चव तर भन्नाट झालेली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग. आजच्या भाजीत मी कुठल्याही प्रकारच्या मसाल्यांचा वापर केलेला नाही किंवा कांदे टोमॅटोसुद्धा मी त्यात घातले नाही, तरीसुद्धा अगदी चविष्ट अशी आपली भाजी बनलेली आहे. ही भाजी साफ करताना विशिष्ट काळजी घेण्याची गरज असते. भाजी साफ करताना त्याचे टोकं काढून घ्यायचे आणि त्याची आतली शीर काढायची आहे आपल्याला. जर तुम्ही शीर काढली नाही तर भाजी कचकच लागते. आणि शेंगा घेताना सुद्धा वाल्याच्या शेंगा घेताना अगदी कोवळ्या शेंगा इथे घ्यायच्या आहेत. कोवळ्या शेंगा चवीला खूप छान लागतात, त्याच्यामुळे भाजीची चव अजून वाढते. शेंगा मी इथे साफ करून घेतल्या आणि स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. आता कढईत मी तेल घातले 2 टेबलस्पून. तेल गरम झाल्यानंतर 1/2 टेबलस्पून मी जिरं घातलं आहे. जिरं बघा आपलं फुललं आहे. त्यात मी बारीक कापलेला लसूण घालते. लसूण खूप सारा लसूण घालायचा आहे. लसूण आता परतून घेऊया. अगदी कलर चेंज होईपर्यंत 2 सेकंद लसूण आता आपण परतून घेणार आहोत. आता मी त्यात मिरची घालते बारीक कापलेली. 4 ते 5 इथे मी मिरच्या घातलेल्या आहेत. तिखट मिरच्या परतून घेऊया. लसूण आणि मिरचींचा कलर बघा चेंज झालेला आहे. आता त्यात मी 1/2 टेबलस्पून हळद घालते. चवीनुसार इथे आपल्याला मीठ घालायचं आहे. आता आपण परतून घेऊया हळद आणि मीठ तेलामध्ये आणि स्वच्छ धुतलेल्या शेंगा त्यात घालूया. एक पाव शेंगा आहे त्या शेंगा आता आपण परतून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनिटं मी आता शेंगा परतून घेते तेलामध्ये मीडियम गॅसवर. अगदी माझे 2 मिनिटं झालेले आहेत. तेला मिठामध्ये जर शेंगा परतल्या तर शेंगांची चव अधिक वाढते. आता मी इथे दाण्याचं कूट टाकते. अगदी 2 टेबलस्पून मी दाण्याचं कूट इथे घातलेलं आहे. कूटसुद्धा परतून घेऊया आपण शेंगांमध्ये. आता आपण 5 मिनिटाची एक दणदणीत अशी वाफ काढून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर आता शेंगा परत मी मिक्स करून घेते. परतून घ्यायच्यात. आता मी इथे अगदी शेंगा सुक्या झाल्या आहेत. आता मी थोडंसं पाणी घालते. गरम करूनच पाणी घालायचं आहे. मिक्स करून घेते आणि कमी गॅसवर अगदी 5 मिनिटं ही भाजी मी शिजवून घेणार आहे. आपले बघा 5 मिनिटं झालेले आहेत. आपण आता चेक करून बघूया भाजी शिजली का ते. भाजी अगदी परफेक्ट आपली शिजलेली आहे. आता कोथिंबीर घालते मी. अगदी हलकासा बघा मी याला रसा ठेवलेला आहे. जास्त सुक्कट करायची नाही. हलकासा रसा ठेवल्यामुळे भाजीची चव अजून छान लागते. अगदी साधी आपली भाजी इथे तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करून सुद्धा दाखवते. चमचमीत आणि चविष्ट अशी आपली भाजी इथे बनवून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता. अप्रतिम चव आहे आणि ही भाजी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतं. मी अगदी साध्या पद्धतीने बनवली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.